राजवाडे संशोधन मंडळ ही इतिहास संशोधकांसाठी पर्वणीच। भारत इतिहास संशोधन मंडळातील पदाधिकाऱ्यांसोबत मतभेद झाल्यावर इतिहासाचार्य विका राजवाडे यांनी पुणे सोडून धुळे गाठलं आणि इतिहास संशोधनाची आवड असलेल्या विका राजवाडे यांनी 1927 मध्ये धुळ्यात राजवाडे संशोधन मंडळाचं ग्रंथालय सुरू केलं। इतिहास व मराठीतील संशोधक आणि अभ्यासकांसाठी विपुल ग्रंथ संपदा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात राजवाडे यांना यश आलं। इतिहास आणि संपूर्ण साहित्य विश्वाला दिशा देणाऱ्या ग्रंथाची निर्मिती आपल्या 26 वर्षांच्या धुळे वास्तव्यात राजवाडे यांनी केली। 31 डिसेंबर 1926 ला इतिहासाचार्य विका राजवाडे यांचं निधन झालं। मात्र त्यांचं इतिहास संशोधनामध्ये असलेलं कार्य अविरत सुरू राहावं म्हणून त्यांच्या निधनाच्या 9व्या दिवशी श्रद्धांजली सभेतच इतिहासाचार्य राजवाडे संशोधन मंडळाची स्थापना करण्यात आली। येथे अतिशय मौल्यवान डॉक्युमेंट्स आहेत। हे डॉक्युमेंट्सचा अभ्यास करण्यासाठी परदेशातूनही येत असतात। नुकतंच जेरेमी बोर्स हा अमेरिकेहून दत्त संप्रदायावरील अभ्यास करायला आला। अशी मौल्यवान सर्व साधन संपत्ती येथे आहे आणि त्याचं संशोधन, जतन व संवर्धन करण्याचं काम राजवाडे संशोधन मंडळ आतापर्यंत करत आले आहे। संशोधन मंडळाची 1927 रोजी स्थापना झाली। आता जवळजवळ 97 वर्ष झालेली आहेत आणि आता 100वीकडे आम्ही वाटचाल करीत आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांची पत्र, राजवाडे चरित्र, शिवाजी महाराजांची रणनीती, मराठ्यांच्या इतिहासाची साधनं, दी सोर्स ऑफ मराठा हिस्ट्री, गीताई धर्मसार, काँग्रेस शताब्दी संशोधन, मराठी हस्तलिखित ग्रंथ, नंदुरबार दप्तर, नंदुरबार धुळे जिल्ह्याच्या चळवळीतलं योगदान असे दुर्मिळ ग्रंथ, मूर्ती, शस्त्र, अलंकार इत्यादी या ठिकाणी उपलब्ध असल्यानं PhD MPhilचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा वावर या ठिकाणी बघायला मिळतो। आजवर लाखो देश विदेशातील अभ्यासकांनी आणि इतिहास संशोधकांनी या ग्रंथालयातील दुर्मिळ ग्रंथांचा अभ्यास करून इतिहास संशोधनामध्ये हातभार लावलाय। धनश्री कलाल, श्रेष्ठ महाराष्ट्र, धुळे।